मित्रमैत्रिणी तुझ्या सोहम व्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे। तर आज आपण पाहणार आहोत गव्हाच्या पिठापासून गुलाबजामुन कसे बनवायचे। त्यासाठी मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेले आहे, अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेला आहे। चला आता सुरू करू आपल्या गुलाबजामुनला। पहिला गॅस लावून घेते, गॅसवर ठेवून देते कढई। 2 मिनिटं तापू द्यायची। त्यानंतर ही गव्हाची 1 वाटी पीठ घेतलेलं हे पीठ पण यामध्ये टाकून द्यायचं। ह्या पिठाला लालसर रंग यायला सुरुवात झालेली आहे, पाहू शकता तुम्ही। लालसर रंग आलेला आहे, भाजून पण पीठ झालेलं आहे। आता याला आपण काढून घेणार आहोत एका प्लेट मध्ये। आवश्यकता याला काढून घेतल्यानंतर याला 2 मिनिटं थंड होऊ द्यायचं, नाहीतर हाताला चटके बसतील। पाहू शकता आपलं पीठ पण थंड झालेलं आहे। आता यामध्ये टाकून द्यायचा बेकिंग सोडा चिमूटभर। त्यानंतर टाकून द्यायची अर्धी वाटी मिल्क पावडर। आणि साजूक थोडं तूप आणि मिक्स करून घ्यायचं। मिक्स झाल्याच्या नंतर यामध्ये दुधाने हे मळून घ्यायचं, थोडं थोडं दूध टाकून। जास्त पण नको दूध, आणि लय पातळ पण हे कणिक मळायचं नाही, लय घट पण मळायचं नाही। पाहू शकता असा कणिक मळून तयार झालेला आहे। आता याला 15 मिनिटं मुरेपर्यंत ठेवून द्यायचं साईडला। मुरेपर्यंत आपण पाक बनवून घेणार आहोत। पातेले ठेवून मी पातेल्यात पाणी पण टाकलेलं आहे, 3 वाट्या पाणी टाकलेलं आहे, म्हणजे आपले गुलाबजामुन मुरून पाक उरला पाहिजे। साखर पण घालून घेते आणि साखर विरघळेपर्यंत त्याला हलवून घेते। दहा 15 मिनिटं असं हलवीत राहायचं, आपला पाक तयार होईल 10-15 मिनिटांनी। तोपर्यंत आपला उंडा पण मुरेल। हे पाहू शकता आपला पाक पण तयारी झालेला आहे, एक तारी पण होऊ द्यायचा नाही, आणि थोडा थोडा चिटकायला लागला की आपला पाक झाला असं समजायचं। आता गॅस बंद करून घेणार आहोत आणि साईडला ठेवून देणार आहोत। पाहू शकता 15 मिनिट झाले, आपला उंडा पण असा मुरलेला आहे। आणि थोडं मळून घेते मी, अगोदर तूप लावून घेते हाताला, कारण ते चिटकायचं नाही नंतर आपल्या हाताला कणिक। आता एक गोळा तोडून घ्यायचे, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठे गुलाबजामुन करू शकता। पाहू शकता याला असा गोल करून घ्यायचा, याला अशी तूप लावल्यामुळे हे आपल्या हाताला कधीही चिटकणार नाही। कधीच केले नव्हते गुलाबजामुन असे गव्हाचे, करून पहा तुम्ही पण एकदा। पाहू शकता आपले गुलाबजामुन पण तयार झालेले आहेत करून। आता आपण याला तळून घेणार आहोत। घेण्यासाठी मी कढई ठेवून देते, कढई 2 मिनिटं तापू देते। त्यानंतर त्यामध्ये टाकून देते तेल। तेल गरम होऊ द्यायचं, हे कमी गॅसवर गरम करून घ्यायचं। पाहू शकता आपलं तेल पण गरम झालेलं आहे। आता यामध्ये सोडून द्यायचे गुलाबजामुन, कमी गॅसवरच गुलाबजामुन तळून घ्यायचे। आणि याला आलटून पलटून घ्यायचं, गुलाबजामुन तळेपर्यंत याला असंच हलवत राहायचं सारखं। नाही हलवलं तर आतून कच्चे राहतील।
पाहू शकता आपले गुलाबजामुन असे मस्त लगे तळलेले आहेत. आता आपण काढून घेऊ त्यांना. त्यानंतर लगेच त्या पाकात सोडून द्यायचे गरम गरम गुलाबजामुन. आणि याला लगेच हलवून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता आपले गुलाबजामुन असे पाक शोषून घ्यायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर याला 7 ते 8 तास असं राहू द्यायचं. नंतर खायला सुरुवात करायची. गोड खायची जर इच्छा झाली असेल आणि घरी काही साहित्य नसेल तर असे एकदा गव्हाच्या पिठापासून गुलाबजामुन बनवून पहा. हे पाहू शकता आपले गुलाबजामुन असे तयार झाले आहेत गव्हाच्या पिठापासून. खव्यापेक्षा पण भारीच तयार झालेले आहेत. आजपर्यंत पाक पण मुरलेला आहे. पाहू शकता तुम्ही. तोंडात टाकलं की विरघळणारा गुलाबजामुन. जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.